तिसरा अध्याय उघडतो. कर्मयोग. काही ठिकाणी 4था सुरू आहे, काही ठिकाणी 10वा सुरू आहे. म्हणून आपण 32व्या श्लोकापर्यंत मागच्या वेळेस केला होता. तर 33व्या श्लोकापासून यावेळेस सुरुवात करू. बस आता शेवटचे काही टप्पे 1, 2, 3 सत्रांमध्ये तिसरा अध्याय कर्मयोग महत्वाचा संपेलच. तर मधून मधून आठवण करून की हे काय सगळं सुरू आहे भगवद्गीतेत. कर्मयोग चा सिद्धांत काय, भगवद्गीतेचा प्रमुख संदेश काय म्हणून आठवण करून देतो. मला जसं समजलं, त्याच्या माझ्या शब्दांमध्ये मला जेवढं समजलं तेवढं मी शेअर करतो. धर्मनिष्ठ जीवन असावं, शरणागत जीवन आणि अपेक्षा रहित जीवन, या 3 गोष्टी जर साधू शकलो तर कर्मयोग अवश्य सिद्ध होतो. आपला आपण समजून घेण्याचा स्वतःच्या अनुभवाचा प्रश्न आहे. धर्मनिष्ठ, शरणागत आणि अपेक्षा रहित, ते शब्द आहेत, ऐकून पुढे निघून जातात. त्यांना थोडा वेळ जर आत ठेवून रवांत केला, विचार केला की याचा अर्थ काय. शब्द तर सगळेच ऐकले. धर्म शब्द ऐकलाय, निष्ठ शब्द ऐकलाय, शरण शब्द ऐकलाय, शरणागत शब्द ऐकलाय, अपेक्षा शब्द ऐकलाय, रहित शब्द ऐकलाय. तर झालं, समजून गेला. नाही जेव्हा समजलं त्या कामच पूर्ण झालं. म्हणून थांबून शांत होऊन धर्मनिष्ठ, हिंदू धर्मनिष्ठ नाही, ख्रिस्ती धर्मनिष्ठ नाही, सगळ्याच धर्मांमध्ये शेवटी सत्याचे नीट अभ्यास केल्यानंतर कुराण वाचून झालं. तर माझ्या एका मुसलमान पॅलेस्टाईनी मित्रांनी कुराण दिलं होतं सोबत काम करणाऱ्या वॉशिंग्टन गॅसमध्ये. बायबल वाचून झालं. तर इथे तर अमेरिकेत मध्ये अनेक ख्रिश्चन मित्र आहेत. ओल्ड टेस्टमेंट जर वाचून झाली, टोरा जो असतो ज्यूइश लोकांचा, अनेक ज्यूइश मित्र आहेत. आणि आपले हिंदू किंवा जपजी साहब ग्रंथ साहब, गुरुग्रंथ वाचून जर झाला, सुखमणी वाचून झाली, सिख लोकांनी दिलेली, धम्मपद बुद्धांचा, जैनांचे आपले सूत्र, तीर्थंकरांनी निर्माण केलेले, आणि हिंदू धर्मांचे तर असंख्य शास्त्र, आणि त्या सगळ्यांमध्ये मुकुटमाडी भगवद्गीता, सगळ्यांचं सार. तर शेवटच्या सत्यामध्ये इतका खूप फरक नाही आहे. क्लॅरिटी विशेष आपल्या धर्मात आहे, स्पष्ट, क्लिअर, आणि कुठले काही धागे न बांधलेला, स्वतः सिद्ध. इथे धर्मनिष्ठ जे आम्ही म्हणतो, हिंदू धर्मनिष्ठची आवश्यकता. हिंदू धर्मनिष्ठ तर खूपच चांगला आहे. जो हिंदू धर्मात निष्ठ होईल त्याचं कल्याण आहे. येन केन प्रकारेण आज उद्या शुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो अभिजायते. भगवंताचेच वचन. गीतेतच 6व्या अध्यायात अर्जुन विचारतो की अरे मग मधूनच सोडून दिलं ज्यांनी, मध्येच बहकलं ज्याचं जीवन, भ्रष्ट झाला, तर तो काय मग संपून जातो कुठे. ख्रिश्चन लोक मानतात तसं नरकात जाऊन शेवटपर्यंत नुसतं जळत राहतो. काय होतं? श्रीकृष्ण म्हणतो ना, जो योग भ्रष्ट अभिजायते न मे भक्त प्रणश्यते, एका ठिकाणी म्हणतो की त्याचा नाश नाही, तिथूनच पुढे ती यात्रा सुरू होते. जसंच्या तसं त्याला परत मिळतं. ठेवा जो होता त्याचं संचित जे होतं ते ठाम विश्वास ठेवून. इथे धर्मनिष्ठ म्हणजे मागे एकदा मी समजावून सांगितलं तर इथे कुठल्या धर्माची याचे 2 पैलू आहे. भगवद्गीतेत जो धर्म समजावून सांगितला तो, जर आपल्याला शरीर समजत असू, आपण प्रमुखतः 99% जास्ती लोक आयुष्यभर, पूर्ण जन्मापासून पूर्ण मरेस्तोवर एकही अपवाद न ठेवता, एक दिवस एक क्षणाचा अपवाद न ठेवता 99% जगातले लोक स्वतःला शरीर समजून जगतात. की बस मी ही स्त्री आहे, मी हा पुरुष आहे, माझं हे नाव आहे, माझे हे नातेवाईक आहे, माझे हे मुलं आहे, माझे हे शेजारी आहे, माझं हे नोकरी आहे. तसं तर तिथेही हे मदतीला येतं. आणि 1% 1% छलांग मारून पुढे लक्षात यायला लागतं. जसं आपल्या या सत्रांमधून आपल्याला लक्षात यायला लागलं की अरे शरीरच्या पलीकडे काहीतरी असेल, मी नुसतं शरीर नाही राहू शकत. त्यांच्या यासाठी धर्मनिष्ठ म्हणजे कसं, जर शरीरच समजत असेल तर हे शरीर दिलंय आणि याला नाव दिलंय. 3 गोष्टी जर, नाव, रूप आणि त्याच्यासोबत असलेला धर्म. मला हे नाव दिलं आहे, आणि मला जेव्हा माझ्या शरीराचा जेव्हा जन्म झाला
कोणी पुरुष शरीरात जन्म झाला, कोणाचा स्त्री शरीरात झाला, स्त्रीलिंगी पुल्लिंगी जन्म झाला, आणि जन्मताच त्याला एक स्टिकर लावून दिला, लेबल लावून दिला, याचं नाव हे, हिचं नाव हे, असं म्हणू तसं म्हणू, आणि झालं. मग तेच त्याची आयडेंटिटी तयार झाली की ही स्त्री आहे, हिचं नाव हे आहे, हा पुरुष आहे, याचं नाव हे, ही मुलगी, हा मुलगा, मुलीचं नाव हे, मुलाचं नाव हे. तर नाव आणि रूप हे पक्क झालं, आपल्याला चॉईस नाही मिळाला त्याच्यात, नाव रूपामध्ये. आणि त्या नाव आणि रूपालाच जर आपण स्वतः समजून घेतलं, ठीक आहे, त्याच्यासोबतचा मग धर्म आला की मी जर एक पुरुष आहे, माझं हे नाव आहे, या शरीराशी, या पुरुषाशी धरलेला एक पुत्र धर्म आहे, एक पिता धर्म आहे, एक पती धर्म आहे, एक भ्राता भावाचा धर्म आहे, एक मित्र धर्म आहे, शेजार धर्म आहे, देशाच्या प्रती धर्म आहे, निरनिराळे धर्म आहे. तर ज्यावेळी माझ्यासमोर जी जशी परिस्थिती, स्वतः जाऊन ओढून ओढून जरुरी नाही, आवश्यक नाही आहे, पण ज्यावेळी माझ्यासमोर जी परिस्थिती येईल, या नाव रूपात असताना, या रूपात मी आहे आणि मला हे नाव दिलं आहे, तर माझे जे आई वडील आहेत, माझे भाऊ बहिणी आहेत, माझे जे मित्र परिवार आहे, माझी पत्नी, माझे मुलं जे आहे, शेजारी जे आहेत, नोकरी जे आहे, जे माझं बॉसेस जे आहेत, माझ्यासाठी काम करणारे लोक आहेत, त्यावेळी त्यांच्यासोबत काहीतरी माझा धर्म होतो. यावेळी ही परिस्थिती आली, आता मी इथे कसं निभाव, त्याचा जर नीट विचार करून सांगोपांग त्याचं निरूपण केलं तर तो धर्म झाला. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयाव, आपण ऐकलं यात भगवद्गीतेत अध्यायात, की आपल्या धर्मात जे चोख राहणं, नीट प्रकारे निभावणं, निस्वार्थ भावनेने, घेण्याच्या वृत्तीने नाही, देण्याच्या वृत्तीने. जर धर्म केला, पित्याचा धर्म, पुत्राचा धर्म, भावाचा धर्म, पतीचा धर्म, पत्नीचा धर्म, ज्या नावरूपात असेल ते, तर तो व्यवस्थित झाला, धर्मनिष्ठ झालं. भगवद्गीतेचे 3 जे माझ्यासाठी लक्षात आले सूत्र मुख्य, एक धर्मनिष्ठ जीवन असावं, आपल्याकडून कधी कमी नसावी त्या धर्मामध्ये. दुसरं शरणागत जीवन, हे नवरात्रीच्या दिवसांमध्ये विशेष शरणागतीची महत्व आहे. शरणागती म्हणजे 24 तास रात्रीचं जागरण करून, जोर जोरात ढोल वाजवून, जय माता दी कहते जाओ, आने जाने वालों को तुम मत देखो, अपने पाओगे छालों को. कोणी चाललंही नाही, कोणी गेलंही नाही त्यांच्यापैकी जास्तीत जास्त, पण इथे भजन खूप सुरू आहे ढोल. ठीक आहे, चांगलं आहे, काही वाईट तर नाहीच आहे, काही त्यात जे काही ना काही भाव जागृत होतात, पण त्याच्यापेक्षा उत्कृष्ट अत्यंत त्या मातेने जे नियम लागून दिले आहेत, भगवद्गीतेचं जे मी सांगितलं, नवरात्रीशी मिळतं जुळतं जे ज्ञान आहे, नवरात्रीच्या साधनेसोबत 7व्या अध्यायातला, भूमी आप अनल वायू खम मनो बुद्धिरेव च अहंकार इति यमे भिन्ना प्रकृती अष्टधा. श्रीकृष्ण म्हणते, ही माझी 8 अंग असलेली ही अष्टभुजा, ही माया, महामाया, ही प्रकृती, ही देवी, ही माझा स्वभाव आहे, ही माझी आहे, माझी शक्ती आहे. बहीण मानलाय तिला, बहिरंगा शक्तीला बहीण मानलाय, अंतरंगा शक्ती त्याची आल्हादिनी राधा, तिला आपली प्रेयसी मानलाय, सांगितलं. तर हे 7वा अध्याय वाचल्यावर लक्षात येईल, ज्ञान विज्ञान योगामध्ये, भूमी, आप पाणी, अनल अग्नी वायू, खम म्हणजे आकाश, बुद्धी अहंकार, 8 जे सांगितलं, भूमी आप अनल वायू खम आणि मन बुद्धी अहंकार, हे माझी बाहेरची आहे बरं, यांचे नियम तू खूप विशेष काही करू नाही शकणार. तर हे स्वीकार करणं, यांना धरून, यांना समजून काम करणं, हे शरणागत झालं. आपल्या जीवनामध्ये त्यांना स्थान देणं, की त्याला याला धरूनच मी मानतो, तुझी शक्ती मानतो मी, शरणागत जीवन. आणि अपेक्षा रहित तिसरं, हे सगळं करत असताना, आपला धर्म निभावत असताना अपेक्षा रहित राहणं. एक्सपेक्ट नथिंग, एक्सेप्ट एव्हरीथिंग चेअरफुली, प्रसन्न चित्त राहून अपेक्षा राहणं. दुसऱ्यांपासून कुठलीच अपेक्षा नाही, आपण स्वतः मात्र प्रसन्न, फर्स्ट क्लास जीवन, जे आहे जितका आहे जसा आहे, हर हाल खुश, हर दम खुश, श्वास, प्रत्येक श्वासात
प्रसन्न चेतसो ह्याशो बुद्धी परी अवतिष्ठते. श्रीकृष्ण म्हणतो माझ्यात बुद्धी त्याचीच पक्की होऊ शकते, म्हणजे प्रसन्न चित्त राहतो स्वतः. हेरमोसला रडगाणं गाणारे, सतत काहीतरी मागत राहणारे, त्यांना त्यांचे तुकडे तर मिळून जातील जे हवे ते. माझ्यापर्यंत कधी नाही पोहोचू शकणार. बाह्य प्रकृतीच अडकून राहतील ह्या 8 प्रकारच्या. हे तिचे शस्त्र आहेत, हे अष्टभुजा निरनिराळ्या प्रकारचे, एकापेक्षा एक मोठे शास्त्र. आकाश नावाचं, जल वर्षा नावाचं, मुसळधार पाऊस आला की कसं शास्त्र बरसते. अग्नी, भूकंप, आग नावाचं, त्याची पॉवर खूप आहे. ते सगळ्यातून आल्हाद नाही मिळणार. श्रीकृष्ण आल्हादिनी आत आहे. अचिंत्य भेदाभेद नावाचा एक सिद्धांत आहे. गौरांग जे चैतन्य महाप्रभू आहेत त्यांनी सिद्ध केलेला, निरनिराळ्या प्रकारे निरनिराळ्या शास्त्रातून दाखवलेला. अचिंत्य म्हणजे काय, ज्याचा आपण आपल्या बुद्धीने कल्पना नाही करू शकत. भेद अभेद, भेदात अभेद, अभेदात भेद, म्हणजे वेगळी आहे आणि वेगळं नाही आहे, एका वेळी को एक्झिस्ट असणार. आणि हे आता विज्ञानामध्ये, सायन्समध्ये सिद्ध झालं. केमिस्ट्रीमध्ये जेव्हा पहिले ॲटम, इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स एवढं म्हणायचं, आता लक्षात येत्या लोकांच्या की इलेक्ट्रॉन नावाची एक वस्तू, असा एक तुकडा इलेक्ट्रॉन नावाचे नसतात. त्या क्लाउड म्हणतात त्याला आता नुसतं. क्लाउड कम्प्युटिंग मध्ये कुठे आहे, काय एक्झॅक्टली कोणाला काही माहित नाही, पण कुठेतरी काहीतरी आहे. हे आता विज्ञानात बिलकुल पक्क स्वीकारलं. म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये पहिलेच तर म्हटलं होतं की हे भेदात अभेद आहे आणि अभेदात भेद आहे. आपल्यापेक्षा सगळं वेगळे आहे आणि आपल्यापेक्षा सगळं काही वेगळं नाही आहे. कसं निरनिराळ्या समुद्राच्या लाटा एकमेकापासून वेगळ्या आहेत, प्रत्येक लाट वेगळी दिसते, हजारो लाटा दिसतात समुद्राकडे बघताना, पण त्याच्या खाली एक स्तर पाहिला तर वेगळ्या नाही आहेत. त्या सगळ्या त्या एका पाण्यावरच तरंगतात, त्या सगळ्यामध्ये तेच पाणी आहे. स्वप्नामध्ये स्वप्नदृष्टा वेगळा आहे आणि नाही आहे. स्वप्न जिथून निर्माण झालं तोही स्वप्नदृष्टा आहे. स्वप्न ज्याच्यामध्ये टिकून आहे, सध्या सुरू आहे, तोही स्वप्नदृष्टा आहे. स्वप्न संपलं, ज्याच्यात संपलं तोच आहे, स्वप्नदृष्टा आहे. स्वप्नामध्ये जे दिसून राहिलाय दृश्य, तेही स्वप्नदृष्टाच आहे. फक्त किती निरनिराळ्या प्रकारच्या गोष्टी दिसत जरी असल्या तरी प्रत्यक्ष मात्र तो स्वतःच आहे. फक्त त्यांच्यामध्ये डोक्यात घुसले नाही पहाड, सायकल, पक्षी, कुणी, स्वतःच आहे तो नुसतं. आणि जो बघतोय तोही तोच आहे. ते ज्याच्यातून निर्माण झालं तोच आहे, ज्याच्यात सध्या सुरू आहे तोच आहे फक्त, आणि ज्याच्यात संपल्यावर वापस गेलं तोही तोच आहे. जो दिसतो आहे तोही तोच आहे आणि जो बघतो आहे तोही तोच आहे. तसं अचिंत्य भेदाभेद नावाचं हे सृष्टी, त्यांनी म्हटलं यथा पिंडे तथा ब्रह्मांड, इथे जसं आहे तसंच तिथे आहे. आपल्या शरीरात जसं दिसतं तसं विराट पुरुषाच्या शरीरातलं हे स्वप्न सुरू आहे, तोच आहे आपल्यामध्ये आणि दुसऱ्यांमध्ये. हे जे स्वप्न दृश्य वाटते आहे ते, पण आपण स्वप्न पात्र असल्यामुळे विसरून गेलो, आपण आपल्याला स्वतःला वेगळं काहीतरी समजतं. ही दृष्टी पक्की असणं की माझ्यामध्येही तोच आहे आणि इतरांमध्येही तोच आहे. जरी वेगळी दिसत असली, वेगळा दिसत असला तरी स्वप्न पात्राच्या जर लक्षात आलं की अरे अरे स्वप्न द्रष्टाच मात्र आहे सगळ्यांमध्ये, फक्त सगळीकडे चहूबाजू तोच तो दिसतो आहे. हे संतांचे अनुभव झाले. हे याच्यावर मग अभंग लिहिले, याच्यावर दोहे लिहिले, याचे सुफी संतांनी वर्णन केलं सगळ्या प्रकारे, की एक वेगळी दृष्टी आली की सगळीकडे तोच तो दिसायला लागला, लक्षात आला लागला. स्वप्नातून उठलेल्या लक्षात आलं की ओ माय गॉड, सगळंच्या सगळं मीच होतं. तसंच एखाद्या स्वप्नपात्राला लक्षात येणं स्वप्न सुरू असताना की ओ हो, कोणीतरी एक आहे जे स्वप्न पाहत आहे, तो ही सगळे आहे. आपण नाटकमध्ये फसलोय, को एकमेकांसोबत भांडतोय, स्पर्धा करतोय, पण ऍक्च्युअली तोच आहे. माझ्यातही तोच आहे, तुझ्यातही. भांडू नये इथपासून. आपण आता सगळे मिळून त्याला प्रेम देऊ. कसं प्रेम देऊ, त्याला तर पाठवू नाही शकत स्वप्नातून काही वार. अच्छा, मी तुझ्यावर प्रेम करते, तू माझ्यावर प्रेम कर. मी तुझ्यावर प्रेम करतो, तू माझ्यावर प्रेम कर. आणि त्याला आपोआप मिळेल का, कारण तोच तुझ्यात आणि तोच माझ्यात आहे. तर त्याला सतत प्रेमाचा अनुभव मिळेल स्वप्नातून, आनंदाचा, सौहार्द, सौजन्य, गोडवा. तर त्या अचिंत्य भेदाभेद तत्वामध्ये चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं. हे बाहेरच्या शक्तींचं वर्णन तर झालं, नवरात्री ज्याच्यासाठी आपण सेलिब्रेट करतो. 9वा जो आहे त्या या 8च्या पलीकडे आहे. त्या बाय द वे ती गोष्ट संपवतो. 7व्या अध्यायात जेव्हा आपण पोहोचू तेव्हा ज्ञान विज्ञान योगामध्ये
भिन्ना प्रकृती ती अष्टदा, ही भिन्न आहे, वेगळी आहे, बाहेरची आहे अष्टदा. पण त्याच्या पलीकडचे जे आहे किंवा त्याच्या वर अजून त्याच्यापेक्षा श्रेष्ठ जीवभूत महाबाहो ययेदम धारयते जगत, की माझा जीवात्मा नावाची जी माझी शक्ती आहे ती या सगळ्यांना धारण करते. ती शक्ती जीवात्मा म्हणजे आपण सगळे जीव जे आहे, जीवभूत आकार धारण केलेला जो आतला जीव आहे, हे अर्जुना हे महाबाहो यय यय इदम, जो धरून या जो इदम धारयते जगत, हे शरीर हे अष्टधा प्रकृतीमध्ये कसं आहे? अष्टधा प्रकृतीने म्हणलं यात भूमी आहे म्हणजे सॉलिड ठोसपणा आहे, आप आहे लिक्विड जल आहे, अनल म्हणजे अग्नी तेज आहे, जठराग्नी आहे 98.5 वर. कसं काय थंडीमध्ये इतकी आता थंडी सुरू झाली पण टेम्परेचर धरून ठेवते आतली अग्नी. भूमी आप अनल वायू आहे, श्वास सुरू आहे सतत. 5 प्रकारचे वायू आहे. आपण रोज म्हणतो प्राण, अपान, उदान, समान, व्यान. प्राणाय स्वा, अपानाय स्वा, व्यानाय स्वा, समानाय स्वा, उदानाय स्वा. हे 5 प्रकारचे वायू आहे. एक जातो श्वास महाप्राण आणि त्याचे 5 वायू होतात. 5ही वायू वेगळे वेगळे काम करतात शरीरात. कधी सांगितलं असेल तर व्यान नावाचा वायू बनतो त्याचाच, अपान नावाचा वायू बनतो, समान नावाचा, उदान नावाचा, एक महाप्राण. ते 5 आपलं काम करून पुन्हा एकत्रित होऊन पुन्हा उश्वास होतो, श्वासाचा. पुन्हा श्वास जातो एक, त्याचे 5 बनतात, आपलं आपलं काम करतात. तेवढ्या श्वासाच्या तेवढ्या अवधीत पुन्हा एकत्रित वापस पुन्हा उश्वास. हे कसं चमत्कार सुरू आहे. प्राण नावाचा जो आहे तो आत, त्या 5 पैकी तो आत घेतलेला. मुख्य काय महाप्राण श्वास म्हणजे त्याचा प्राण नावाचा झाला तो आत दाबून धरून ठेवतो जोपर्यंत हे काम नाही, दार बंद करून ठेवतो. जसा एक क्षणासाठी श्वास घेतला प्राण. अपान जो आहे तो बाहेर, आतून बाहेर ढकलण्याचं काम करतो, अपान वायू म्हणतो. आतून बाहेर जे काढणं आवश्यक आहे, ढेकर आला, ठसका आला, शिंका आली, अधोवायू जे निघून जाणं आवश्यक आहे ते. प्राण जर नसता, आतून बाहेर आलं, आत दाबलेलं थोडा वेळ धरून नसतं ठेवलं तर गेलेलं पुन्हा फुसकन निघून गेलं असतं. अपान जर नसता, आतून आतलं बाहेर काढणारा, तर आत गेलेला आतच राहिला असता. त्याच्यामध्ये ती शक्ती नसती तर. प्राण, अपान, व्यान सगळीकडे व्याप्त आहे. तो एक श्वास घेतला तर इथेच अडकला किंवा नुसत्या घशात इथपर्यंत कंठातच राहिला, नुसतं फुफ्फुसातच राहिला, नळीतच अडकला असं नाही. सगळ्या वेन्स, सगळ्या ब्लड वेसल, सगळ्या आर्टरीज, तेवढा श्वास तेवढ्या क्षणात पूर्ण प्रेशर, एक्झॅक्ट प्रेशर शरीरामध्ये. असं नाही की इथे इथे कमी प्रेशर आहे, तिथे कमी प्रेशर आहे. ते होतं तेव्हा मग वायुदोष निर्माण होतं. पण जास्त करून व्यान सगळीकडे इव्हन प्रेशर ठेवतात. समान त्याचा चौथा भाग जो होतो त्या प्रेशरने घेऊन सगळीकडे रक्तात. असं इथे जरी टाचणी टोचली तर इथून थेंब निघेल, इथे जरी टाचणी टोचली तरी रक्ताचा थेंब निघेल, कुठे तळपायाला काटा बसतो तिथून रक्ताचा थेंब निघतो. सगळीकडे इक्वल प्रपोर्शन मध्ये प्रेशर ठेवून, जसं घरात पाण्याचा पंप लावला ट्यूबवेलला आणि फक्त तिथेच पाणी आलं तर असं नाही होत. पंप मोटर लावल्यानंतर वरपर्यंत जाते, साईडच्या खालच्या बाथरूम मध्ये पोहोचते, इकडच्या बाथरूम मध्ये पोहोचते, सगळीकडे पाणी मिळते. पॉवरफुल जर पंप लावला असेल तर हा समान वायू तेवढ्या वेळात पटकन निघून जायच्या आधी मेक शुअर करतो की सगळीकडे प्रेशर, ब्लड प्रेशर बरोबर सुरू आहे. आणि उदान त्याचा 5वा कुंडलिनी शक्ती, मूलाधार केंद्र जे खाली आपल्या अगदी मणक्याच्या अगदी शेवटच्या टोकाला, शेवणीच्या तिथे जी पोकळी आहे, इदा नाडी, पिंगला नाडी, जे वाटोळा आहे आपल्या स्पायनल कॉर्डचा, आणि त्याच्या मधून असलेली सूक्ष्म सुषुम्ना नाडी, त्यात वाटोळ करून बसलेली जे थोडासा जो वायू थोडा थोडा असतो, ते जागृत चैतन्य प्राण वायूतला जो प्राण चेतना, ती कुंडलिनी शक्ती, ती जेव्हा जागृत होते त्या सुषुम्ना नाडीतून जसजसे 7 चक्र पार करत जाते, खालच्या 17 चक्रातून एक तितक्या प्रमाणात आपली उन्नती होते, प्रगती होते. तितका आपला मानव देह सफल होतो.
मूलाधारच मध्ये जेवढं ज्याचं स्थित आहे त्याचं प्राण्यासारखं जीवन असतं. आहार, निद्रा, भय, मैथुनश्च. खाण्यापिण्यातच जे काही या 4 गोष्टीतच पूर्ण जीवन. मनुष्य होण्याचं काही प्रयोजनच नव्हतं, काही आवश्यकताच नव्हती. मनुष्य होऊन फायदा काहीच नाही झाला. काय? कारण की या 4च गोष्टी केल्या फक्त. त्या सगळ्यांमध्ये देऊन ठेवल्या. आहार, खाण्यापिण्यातच जीवन झालं. बोलणं खाण्यापिण्याबद्दल, विचार खाण्यापिण्याबद्दल, जे काही काम आहे ते खाण्यापिण्याबद्दल. निद्रा, खाणं पिणं झालं, बस पोट भरलं, आता झोपायचं आहे. निद्रा. तेवढा त्या 2 मधून वेळ मिळाला तर भय, की अच्छा हे उद्या तर राहील, परवा तर राहील, पुढचं तर राहील, आपलं निघून तर नाही जाणार, आपण केस तर जिंकू, आपलं अजून प्रॉपर्टी तर होईल, मुलांसाठी तर राहील, मुलांच्या मुलांसाठी तर राहील. सिक्युरिटी, 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 सेफ्टी. ते कुत्रे करतात, पक्षी करतात, मासोळ्या करतात, कोंबड्या करतात, सगळंच करतात संरक्षण. आणि मग आपलं प्रजनन, की आपलं पुढे आपला वंश तर सुरू राहील याच्याबद्दल. मुलगा तर होईल, मुलाला मुलगा तर होईल. हे सगळ्यांमध्ये असतात. पण त्याच्यापासून कुंडलिनी शक्ती थोडी जर वर गेली, एक एक चक्र, तसं लक्षात यायला लागतं की अरे याच्यापेक्षा जास्ती अजून काही जीवन असू शकतं, याच्यापेक्षा जास्ती अजून मी काही आहे. असं करत करत जेव्हा शिवनेत्रपर्यंत, या चक्रापर्यंत पोहोचते, तेव्हा ध्यानामध्ये आत्म्याचं दर्शन, आत्म्याचा अनुभव होतो की ओ माय गॉड, आजपर्यंत या खालच्या लो तुच्छ जीवनात जे अडकलं होतं, त्या सगळ्याशी माझा काही संबंध नव्हता. त्याच्यासाठी नव्हता हा जन्म झाला. मी तर वेगळीच कोणीतरी आहे, मी तर वेगळाच कोणीतरी आहे. न मी स्त्री आहे, न पुरुष आहे, न स्त्रीलिंगी आहे, न पुल्लिंगी आहे. मी तर सगळ्यांमध्ये असलेलं ते जीवन तत्व मात्र आहे, चैतन्य मात्र आहे. आणि 7व्या चक्रात ब्रह्मसार, ब्रह्मरंध्र मध्ये प्रकाश, परमात्म्याची पराकाष्ठा, अनुभवाचा संपूर्ण प्राप्ती, हे या शरीरात शक्य आहे. इथपर्यंत जो मी म्हटलं, धर्मनिष्ठ स्वतः राहण्यासाठी त्याचे 2 पैलू आहे. शरीर मानून जर राहिला तर नाव, रूप, धर्म, नाते गोते जेवढ्या ते चोखपणे, निस्वार्थपणे देण्याच्या वृत्तीने अपेक्षा रहित जर केलं तर तो झाला. पण याच्या पलीकडे जर ची यात्रा करायची असली तर मग मी आत्मा आहे याच्यामध्ये निष्ठा ठेवून, नैव तस्य कृतेन अर्थो न अकृतेन कश्चन. मग काही काम करण्याशी संबंध नाही राहिला, काम न करण्याशी संबंध नाही राहिला, न कश्चित अर्थ व्यापाश्रय, कोणासोबत व्यापार नाही, घेण्या देण्याचा संबंध नाही राहिला, काही प्राप्ती, प्रॉफिट, फायदा काही, जस्ट जे आहे जसं आहे तसं आपलं ईश्वराचं कार्य समोर निभवण्याच्या दृष्टीने तृप्त, आपल्यामध्ये सतत तृप्त. त्यावेळी मग ती स्थिती जी वर्णन केली, सदा समाधी संतन की आठो पहर आनंद, पूर्ण आनंदच आनंद. सगळ्यांमध्ये आपलं स्वतःचं दर्शन होऊ शकलं आणि आपण स्वतः ईश्वरामध्ये दर्शन जेव्हा होऊ शकलं त्या स्थितीमध्ये, तर ती वेगळ्या प्रकारची धर्मनिष्ठा. ते जे आपण प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, समानाय स्वाहा, उदानाय स्वाहा करतो 5, याच्यामध्ये ते सार आहे की हा एक एक प्राण जो मी घेत आहे ते इतकं कार्य करतात आहे. मी पण ब्राह्मणे स्वाहा. तर मग मी सुद्धा माझं जे काही आहे, जसं काही आहे ते मी त्या ब्रह्मला स्वाहा म्हणजे अर्पण करतो. सृष्टीला, व्यष्टी, समष्टीला, सगळ्यांसाठी ही त्याच्यात भावना होती. तर धर्मनिष्ठ, शरणागत आपण बोललो, आणि अपेक्षा रहित, लक्षात येतच विचार केला होता. अपेक्षेची आवश्यकता न ठेवणं, तर त्या अचिंत्य भेदाभेद मध्ये आत जसे बाहेर अष्टधा प्रकृती आहे, तसं त्यांनी म्हटलं आतही 9 प्रकारच्या प्रकृती आहेत अंतरंगा शक्तीमध्ये. त्यातल्या प्रमुख संधिनी, समृद्ध, आणि तिसरी मग सांगतो रहस्यमयी. पहिली संधिनी शक्ती, धरून ठेवणारी, त्याला सत म्हणतो आपण. जे सतत असणारी, ज्याचं अस्तित्व असणारे, अस्तित्व म्हणजे काय? असणपणा, आहेपणा, अस्तित्व. सगळ्या पृथ्वीला धरून ठेवणारी, सूर्याजवळ ठेवणारी, पृथ्वीच्या आतल्या गोष्टींना धरून ठेवणारी, शरीराला कोणीतरी धरून ठेवलं एकत्र.
केसांना डोक्यावर धरून ठेवलाय, केसाला स्वतःला एकमेकाला धरून ठेवला, कशाची तुकडं, हे सगळीकडे संधिनी शक्ती संपूर्ण ओतप्रोत व्याप्त आहे. जे काही धरून ठेवल्या गेला आहे, कुठे वस्तू असो व्यक्ती असो, ते त्या मुख्य संधिनी शक्ती त्याच्या आत ईश्वराची आहे म्हणून धरून ठेवल्या गेला जोडून. इतके वर्ष जर घर आहे, वीट जर एक विटेल स्वतःसोबत जर आहे, कुठलीही जी कल्पना करू शकलो धरून सोबत ठेवल्या गेली आहे, तुकडे तुकडे जरी असले, ॲटम्स जरी असले, इलेक्ट्रॉन्स जरी असले, तर ते संधिनी शक्तीचा प्रभाव आहे. याचं मी वर्णन या एका शक्तीचंच वर्णन करण्यामध्ये 3 सत्र लागून जाते, म्हणून मी इतक्या संक्षिप्त प्रकारे जातं, कारण एखाद दुसरा तरी 3ऱ्या अध्यायाचा श्लोक व्हावा म्हणून. पण हे नवरात्रीचे दिवस विशेष आहेत, याच्यामध्ये विशेष विचार करायला, विशेष तेज प्रगट व्हायला, विशेष डीप खोलीत जायला, म्हणून मी या खोलीमध्ये खोल जाऊन सांगतोय. संधिनी झाली दुसरी संविद शक्ती. संधिनीचे 3 प्रकार, संविद दुसरी. वेद म्हणजे जाणणं, समजणं, ज्ञान करणं. वेद पासून वेद आले, वेद पासून विद्युत आली, विद्युत शक्ती, इलेक्ट्रिफाईंग, वीज. का? कारण प्रकाश होतो आणि दिसतं, विजेत दिवा लागतो. वेद समजलं ते वेद झाले, ज्ञान. तर समवेद, जसं समधिनी होती धरून ठेवणारी, तसं संविद शक्ती. ईश्वर म्हणतो माझी बहिरंगा प्रकृती वर्णन करून झाली अष्टदा, ही आता आतली ऐक. संवेद संधिनी झाली संवेद, अशी शक्ती आहे माझी जिने जिथे कुठे ते त्याची नजर पडते ते लक्षात येतं काय आहे करत. इथे पाहतं तर गवत दिसलं, तिथे पाहिलं तर आकाश दिसलं, इथे पाहिलं तर झाड दिसलं, आरशात पाहिलं तर स्वतःचं शरीर दिसलं. काय आहे हे समजण्याची शक्ती. काही डोळे बंद ठेवले, नुसतं कानावर आवाज ऐकायला आला तर लक्षात आलं हे गीता योग सुरू आहे. संस्कृत भाषा आहे की मराठी आहे की हिंदी, नुसतं शब्दांनी लक्षात आलं. एक वेगळ्या प्रकारे लक्षात येणं, कळणं, समजणं, चैतन्याची शक्ती आहे ती त्यांनी म्हणजे सगळीकडे, ती सुद्धा ओतप्रोत आहे सगळीकडे. किडा माकडांनाही कळते त्यांना ज्याची आवश्यकता आहे ती. एका अणूला कळते की आपल्या एकमेकाला धरून ठेवा बरं. अणूच्या आतल्या कणांना कळतंय, परमाणूंना कळतंय एकमेकासोबत कसे राहावे. ते सगळ्यांमध्ये एनर्जी आणि इन्फॉर्मेशन आहे. छोट्यात जेवढे कल्पना करू शकते त्या तुकड्यामध्ये ही शक्ती आहे, एनर्जी आणि इन्फॉर्मेशन. इनफॅक्ट तेवढंच आहे, बाकी काही नाही. वस्तू नावाची वस्तू नाही आहे, ते खूप एकत्रित झाल्यावर वस्तूसारखं दृश्य निर्माण होतं विज्ञानाने विचार केला तर. हे समजण्याची शक्ती सगळ्यांमध्ये, संविद शक्ती सगळीकडे ओतप्रोत आहे जशी संधिनी. याची 3 प्रकार. आणि मग त्यांनी म्हटलं की एक आत जाणार. भिन्ना प्रकृती अष्टदा झाली. मधली अडकलेली आपण मागे बोललो तटस्थ जीवभूत महाबाहो येदम, जीव मधली पण झाली. आतल्या 3 पैकीचं 2चं वर्णन झालं, संधिनी संविद. आणि तिसरी जी शक्ती ती सगळ्यात आतली, श्रीकृष्ण म्हणतात माझी आतली शक्ती सगळ्यात आतली. म्हणजे कशी की जसं मीच त्याला माझ्यापासून सेपरेट नाही होऊ शकत, ती आल्हादिनी शक्ती, आल्हाद देणारी, आनंदाची. आनंद सुद्धा ओतप्रोत भरला आहे सगळीकडे. संधिनीपेक्षा बलवान संविद पेक्षा बलवान आल्हाद शक्ती, अजून घनदाट भरलेला. ते आपली दृष्टी नाही झाली आत बघण्याची आल्हाद स्वतःमधला. चमत्कार जे बाजूला घडतात आहे, या बी मधून रोप कसा आला, एवढा मोठा झाला, त्याच्यात त्याला फुलं कशी लागले, त्या फुलात इतक्या नाजूक पाकळ्या, इतका वारा सुटला तरी धरून ठेवला, इतका सुगंध, इतका सुवास, इतका सुंदर रंग, कसा आकार निरनिराळे. त्याच मातीतून पांढरं निघालं फूल, लाल निघाला, ते वेगळे आकार, सतत चमत्कार सर आजूबाजूला. पण लक्ष नाही त्या गोष्टींकडे. वेगळ्या मोठे स्वतःच्या एका एवढ्या घटाबद्दल चमत्काराकडे सतत मन पक्क झालं की माझ्या जीवनात अजून पैसे मिळण्याचा चमत्कार हो, अजून शक्ती मिळण्याचा चमत्कार हो. बस त्याच्यामुळे हजारो चमत्कार सतत घडून राहिले आजूबाजूला. हे स्वतः एक महाचमत्कार आहे. हे कसं आलं, कुठून आलं, कसं टिकून आहे, इतकं कसं कळतंय, तिकडे लक्ष नाही. म्हणून ती आत रहस्यमय आल्हादिनी शक्तीकडे लक्ष नसल्यामुळे मग बाहेर चित्तवृत्ती सतत
तर ते बाहेरचं जाणं थांबून थोडं आत जितकं गेलं तितका आपोआप आल्हादाचा रस. जितका आतून आपोआप आल्हाद तितकं बाहेरून अपेक्षा कमी. ज्याच्या जो जितकं धनवान व्हायला लागला, पहिले खूप गरीब होता, मग मेहनत करायला लागला, पैसे मिळाले, तर आता कमी कर्ज घ्यावं लागतंय, कमी लोकांना मागावं लागते, असं करत मोठा व्यापारी झाला. तर आता कोणाच काहीच कर्ज नाही राहिला. अजून मोठा व्यापारी झाला तर कर्ज तर नाही राहिलं, कर्ज देणारा सावकार झाला. अजून व्यापारी झाला तर कर्ज देणारा नाही, कर्ज माफ करणारा झाला, क्षमाशील झाला. अजून मोठा झाला तर सोडून दिलं, मोकळं, ज्याला जे जसं हवं तसं आहे तुम्ही सांगा आणि घेऊन जा. तर तसंच जितकं आपला आनंद प्राप्ती झाला तितका दुसऱ्याकडून अपेक्षा तर कमी झाली, पण देणं सुरू झाला. त्याच्या पलीकडे अजून आनंद आतला झाला तर देणं, मी तुला दिलं तर आता तू मला दे, कर्जही नाही राहिलं, परतफेडही नको, मी तुझ्यासाठी इतकं केलं आता तू माझ्यासाठी कर, तशीही अपेक्षा नाही राहिली. त्याच्या पलीकडे अजून झालं तर बस नुसतं क्षमाशील झालं. जे काय दिलं ते मी तुला दिलं, इतकं केलं, तू माझ्यासाठी काही नाही केलं, याच्या पलीकडे जाऊन तू अजून माझा उलटा अपमानही केला. पण इतकं माझ्या जरा का आल्हाद, काय सांगू, आनंद की क्षमा केली, क्षमाशील झालं जीवन. नो प्रॉब्लेम, कोई बात नाही, होते चूक, ठीक आहे, आगे चलो. आणि अजून इतक्या पलीकडे झालं की या सगळ्याचाही विचार निघाला, नुसतं आनंदामध्ये सतत रत राहिलं. एवढा खजाना आत दपलेला आहे, इतकं वैभव आहे आत, स्वतःच्या आत जाऊन पाहिलं तर समुद्र आहे आनंदाचा. ने लोटाभर पाणी भरणं थोडंसं ठिकाण लागलं म्हणून चिंता होती की भरेल केव्हा. तर तो दुसरा धर्मनिष्ठचा दुसरा पैलू. शरीरच जर मानलं तर तो धर्मनिष्ठ, आणि पुढची यात्रा झाली तर हे धर्मनिष्ठ. तर धर्मनिष्ठ, शरणागत आणि अपेक्षा रहित हे 3 सूत्र धरून जर जीवन होऊ शकलं तर आपोआपच कर्मयोग सिद्ध झाला. मग हा तिसरा अध्याय जो आहे तो. दुसऱ्या प्रकारे, मॉडर्न प्रकारे सांगायचं झालं तर यज्ञयाचरता कर्म जो म्हणलो, सिस्टमसाठी कर्म करणं. जे कुठलं कर्म करतो आहे ते फक्त एका पार्टसाठी नाही, सिस्टमच्या एका पार्टसाठी नाही करणं. तेलाची कुप्पी स्क्रूला मिळाली तर फक्त स्वतःवर सगळं तेल ओतून घेतलं असं नाही. सगळ्या स्क्रूजमध्ये, सगळ्या नट्समध्ये, सगळ्या चाकांमध्ये, घंटीमध्ये, चेनमध्ये सगळीकडे जर तेल टाकलं तर पूर्ण सिस्टम, पूर्ण सायकल व्यवस्थित चालेल. तर त्या स्क्रू ते त्याच्यासोबत सगळीकडे ठेवला जाईल, सगळीकडे यात्रा होईल, सगळं दिसेल, दृश्य दिसेल, सगळी प्राप्ती होईल. नाही तर बाकी हे किती तेल असलं, बाकीची सायकल जंगून गेली तर सायकल सहित, स्क्रू सहित सगळं फेकून देईल. दुसरा हा विचार करून की फक्त माझं नाही, माझ्या अवतीभोवतीच्या सगळ्यांचं भलं, सगळ्यांना प्राप्ती हो, ते या दृष्टीने जे कर्म केलं तो कर्मयोग झाला. सगळ्यात महाकर्मयोगी श्रीकृष्ण म्हणतो सुहृदम सर्वभूतानां, मी सगळ्यांचा सुहृद आहे, मी सगळ्यांचं कल्याण आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, सगळ्यांचं मंगल करणारी आई. आई कधी कुठलं शक्यच नाही, मुलांमध्ये भेदभाव असणं, मनातून प्रेम तितकंच सगळ्या पुत्रांसाठी. तसंच त्या भावनेने तर आपला अर्धा वेळ याच्यात गेला. पण अगेन नवरात्री सुरू झाली म्हणून हे महत्वाचं होतं की फक्त नुसतंच आरती प्रसादामध्ये नवरात्री येऊन निघून गेली असं न हो, की या वेळेसची नवरात्री हे जे एक पायरी, 8-10 प्रकृतीची एक सुटत जाणं, आणि 9व्या दिवशी आपल्या आत्म्याची प्रचिती, आत्म्याबद्दल विचार, ध्यान हे जर केलं तर मग दशहरा, सगळ्यांना हरवून सगळ्यांवर विजयादशमी, सीमा उल्लंघन म्हणतो आपण. सीमा उल्लंघन म्हणजे काय? सीमा उल्लंघन हा जीवात्मा या 8 प्रकृती, अहंकार या सगळ्यामध्ये अडकलेला होता, मध्ये लटकला होता त्रिशंकू सारखा. आईकडे आपण तिकडे जाऊ असा. तर शेवटी फायनली यांनी ही सीमेचं उल्लंघन केलंय, तोडला, जेलमधून निघाला, मोकळा, बाहेर फ्रीडम, मुक्ती मिळाली. ते खरं सीमोल्लंघन ना, ती खरी विजयादशमी, तो खरा विजय मिळाला. नाहीतर कोणते ते त्याला काय मग आपल्या सणवारांचं तर खूप महत्व आहे विचार केला तर, नाही तर मग याला काही अर्थ नाही. प्राप्ती काही नाही होणार खाण्यापिण्याची. प्राप्ती तीच होईल जी तसंही प्राप्ती होते खाण्यापिण्याचा, देवाच्या नावाने खाणं होईल, पण तेच होईल.
तर ते खरं सीमोल्लंघन, शरीराची सीमा उल्लंघून आपल्या आत्म्यामध्ये प्रतिष्ठित होणं, तो खरा रावणावर विजय करून रामाची जीत झाली. मग दसऱ्याच्या दिवशी 10 तोंड असलेला, खाव 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 घेणारा घेणारा घेणारा, बाहेर पण नुसतं जाणारा सोडून जो आत्मा राम आहे. आत्मा रामश्च मुनयो निर्ग्रंथर अपि उरुक्रमे कुर्वन्ति अहेतुकीर भक्ती इत्थम भूतगुणा हरिही. हा श्लोक मागे सांगितला होता. मग आपोआप हरीच्या भक्तीत, भागवतातला श्लोक आहे तो, गीतेतला नाही आहे. अत्यंत प्रसिद्ध. 18,000मधून 2-3 जर निवडायचे झाले, जसं एक आहे सगळ्यांना माहित आहे, सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्ती आदि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम. तोही भागवतातला श्लोक आहे. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. तोही भागवतातला आहे. आजच्या ध्यानात सकाळी जो म्हटला, यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवे, तोही भागवतातला आहे. असे 4-5 प्रमुख, पण त्याच्यापैकी हा एक ज्ञानी लोकांनी वर धरलेला आत्मा रामश्च मुनयो जो श्लोक सांगितला होता. तर आपोआपच गीतेचे श्लोक, भागवताचे श्लोक नवरात्रीत आपल्या कानात ऐकायला मिळतात. तर आजचे मग 33व्या पासून सुरू करू. मी थोडं म्हणतो, तुम्ही थोडं म्हणा आणि मग त्याची आपण व्याख्या करू. 33वा श्लोक आहे, सदृशं चेष्यते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति. प्रश्न, किम म्हणजे वाय, म्हणजे का बरोबर असा श्रीकृष्ण विचारतो. तर मी म्हणतो थोडं, तुम्ही थोडं म्हणा. सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृते ज्ञानवान अपि. सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवान अपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति. प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति. हा 33वा श्लोक होता. पुन्हा एकदा म्हणू. सदृशं चेष्टते स्वस्या प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति. आणि 34वा श्लोक, इंद्रियस्य अर्थे इंद्रियस्यार्थे राग द्वेषौ व्यवस्थितौ तयोः न वशम् आगच्छेत् हि एतौ अस्य परिपंथिनौ. छोटे छोटे तुकडे आहे बरेचसे संधी. तयोर्न वशमागच्छेत् येतौ यस्य परिपंथिनौ. पुन्हा एकदा म्हणतो आणि मग आपण त्याची व्याख्या करू. इंद्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्न वशमागच्छेत् येतौ यस्य परिपंथिनौ. हा 34वा श्लोक. त्याचे हिंदीत वाचून दाखवतो आणि मग आपण मराठीत बोलू. सभी प्राणी प्रकृति को प्राप्त होते हैं, अर्थात अपने स्वभाव के परवश हुए कर्म करते हैं. ज्ञानवान भी अपनी प्रकृति के अनुसार चेष्टा करता है, फिर इसमें किसी का हठ क्या करेगा. 33वां श्लोक. निग्रह किम करिष्यति. जबरदस्ती, आग्रह, हट, जिद्दीपणा का करतो. म्हणजे हेच म्हणतो, जिद्दीपणा नको करू.
हाच उद्देश आहे. जिद्द याच्यात कोणती जिद्द पण काय कशाबद्दल बोलणार श्रीकृष्ण? अर्जुन काय म्हणाला सुरुवातीला पहिल्या न योधसे इति गोविंदम, त्याच्यानंतर सगळं पाहिलं, सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापय, मी अच्युत मध्ये नेऊन ठेव बघतो. त्याच्यानंतर मग तो म्हणाला की हे तर मला नाही काही करायचं, मला मी तर जातो भिक्षा मागून राहतो, युद्ध नाही करायचं, आय कॅन डू दिस, आय वोंट डू दिस. हा त्याचा जिद्दीला पेटल्यासारखा त्याला हट्ट करायला लागला की नाही मला नाहीच करायचं, हे नाही करायचं. तर तो म्हणतो की अरे तुझे स्वभाव परवश होऊन सगळ्यांना त्यांचा स्वभाव काही ना काही कर्म करायला लावतो, तो आता जरी निघून गेला, निघून तर जाशील तू, म्हणतोय मी भीक मागून थांबेल, राहील जिथे कुठे जसं तसा, पण 1 वर्ष 2 वर्षांनी ते मध्येच कुठेतरी तुला लहर येईल, झटका येईल, घुटण्यात येईल, जसं आपण म्हणतो तसा. काम न धाम जंगलातून तू भिक्षा मागणं सोडून बाहेर येशील, आपला धनुष्य बाण घेऊन, आणि मध्येच जाऊन यांचा वध करशील, युद्ध ललकारशील. ती अवेळी अमंगळ गोष्ट राहील, तेच युद्ध. ही आता या वेळ आली आहे धर्माची रक्षणाची, तर यावेळी हे बरोबर आहे, योग्य आहे. यावेळी तू जर युद्ध करशील, यावेळी जर शत्रूचा नाश करशील, संहार करशील, तर योग्य राहील. पण आता सोडून नंतर जाशील, मग पुन्हा येशील, येईलच. तू क्षत्रिय आहेस, तू योद्धा आहेस, तू बलवान आहेस, शस्त्रधारी आहे, तुझ्यावर अन्याय झालेला आहे, हे सगळ्यातून तुझा स्वभाव वर येईलच आणि तू मग येऊन युद्ध करशील. त्याच्यामुळे आता नको रोखू, हे जे बरोबर जे सांगतोय धर्मयुद्ध आहे हे नको रोखू, हेच युद्ध अधर्मयुद्ध होईल, उलट होईल, मग कारण मर्डर होईल, खून करणं होईल, मग युद्ध नाही होणार, स्वर्गप्राप्ती नाही होणार त्याच्यानंतर, किंवा भूमीचं राज्य नाही मिळणार, दोषी ठरवतील तुला लोक. म्हणून तो इथे श्रीकृष्ण म्हणतो की अरे सगळेच जण सदृशम चेष्टते स्वस्याः. जिथून आपली यात्रा सुरू झाली, मागच्या जन्मीची यात्रा होती, त्यावेळी काय आपला इच्छा, आकांक्षा, अपेक्षा होत्या, त्या जेवढ्या पूर्ण झाल्या तेवढ्या झाल्या, जे अर्धवट राहून गेल्या, ज्यांच्यासोबत ऋणानुबंध होते, ऋणानी जे बंध आहे, ऋणानुबंध म्हणतो, काव्य रूपाने म्हणून पुढे निघून जातो, पण त्याचं थांबलं, ऋण आहे, कर्ज आहे, त्यांनी बांधल्या गेली आहे, मी फेडायला आली आहे. ऋणानुबंध म्हणजे कर्ज आहे, फेडलं नाही म्हणून वापस यावं ना, तर सेवा करावी लागते, ऐकावं लागते, द्यावं लागते, सहन करावं लागते. ते ऋणानुबंधांच्या नुसल्या गाठी, भेटीत शुष्कता मोठी, बालगंधर्व कुमार गंधर्व कोणी. तर त्याच्याप्रमाणे जी तुझी यात्रा आहे तिथून सुरू झाली आहे, ते आपोआपच प्रकृती तुला बरोबर त्या दिशेनेच वाटचाल करायला लावेल. तुझे ते उरलेले ऋण चुकवून घेईलच. कर्माचा अकाट्य सिद्धांत की जे आपण केलंय ते परत मिळून राहणारच, म्हणजे कोणाचं नुकसान केलं तर आपल्याला भरपाई करावी लागेलच याची. कुणाचा अपमान केलाय तर आपल्याला अपमान सहन करावा लागेलच त्याचा, आणि ते योग्यच आहे, तसंच व्हायला तरच बॅलन्स राहू शकतो सृष्टी. म्हणूनच बॅलन्स आहे, अजूनही चाललं. इतके योग निघून गेले पण अजून सृष्टी सुरू, कारण परफेक्ट बॅलन्स ठेवला, कोणाला ब्रेक नाही मिळाला, कोणाला. जोपर्यंत हे सगळंच स्वप्न आहे समजलं नाही, स्वप्नातच जर रत राहणार तर मग स्वप्नामध्ये जे सुरू आहे ते काही चॉईस नाही, चालू ठेवावं लागेल. पण जर लक्षात घेतलं आत जाऊन की हे स्वप्न आहे, मला यात नाही आता फसायचं, बस हे सोडायचं आहे, तर मग सुट्टी आहे. जेलमध्ये कितीही चांगली व्यवस्था जरी केली, ते इस्कॉनच्या हरिकृष्णवाल्यांचे जे गुरु होते श्रीला प्रभुपाद, ज्यांनी निर्माण ते उदाहरण द्यायचे की कोणी जेलमध्ये असला आणि किती VIP आहे, फर्स्ट क्लास मिळते जेवण, TV लावून दिला, कूलर लावून दिला त्या जेलमध्ये, तर काही सुखी नाही म्हणू शकत त्या जीवाला आपण की जे घरी मिळालं असतं तसं तिथे मिळतं, तर बस आता मग आता राहा ना, जन्मठेप झाली आहे, तसंच राहा, तिथेच राहा, आयुष्यभर राहा, तर मस्त मजे में फर्स्ट क्लास जीवन नाही म्हणणार तो. आणि हे मी माझ्या शब्दात सांगताय, उदाहरण त्यांचं आहे. कारण ते बहाणा आहे, ते मनात आहे की बंधनात आहे. मिळते तर आहे सुखसोयी, पण माझी जशी इच्छा आहे, मला जसं राहायचं आहे, मला जिथे जायचं आहे, ज्याच्याशी बोलायचं तसं ते नाही करू शकत आहे. त्याचे नुसते बाह्य सुखसोयीनी मुक्तीचा अनुभव नाही होत. म्हणून तर सेठ लोक जरी असले, मंत्री लोक जरी असले, अब्जावधी
करोडपती जरी असले तरी सुखी आहे असं काही जरुरी नाही. सगळ्या सुख सुविधा असल्या तरी, कारण आतून बंधनाचा अनुभव आहे, पण माझ्या मनासारखं नाही होत असं होत. तर आपल्या स्वतःच्या मनाचंच बंधन आहे स्वतःवर. आपलंच मन आहे, आपल्यावरच बंधन आहे, तर आपण सोडूही शकतो ना. मीच गाठ बांधली म्हणणं सतत, मीच बरणीत हात घसून भरला, वर काढत नाही म्हणते बरणीत हात फसला, बरणीत हात फसला, सो काढ ना बाहेर. मीच हातात किल्ली धरून ठेवली आणि किल्ली सुटत नाही, किल्ली सुटत नाही, किल्लीने तुला नाही धरला ना, तू किल्लीला धरला, तू सोड. तसं आपण सोडू शकतो या गाठी मनाने, क्षमाशील राहून पुढे निघून जाण्याच्या दृष्टीने. इथेच अडकून बसण्याच्या दृष्टीने बदला, इथेच बदला घेणं म्हणजे अजून एक गाठ बांधणं, अजून उलटे धंदे. क्षमा करणं म्हणजे गाठ सोडणं, मूव ऑन, लेट गो, चलो आगे, सोडून देण्याची वृत्ती असणं. तर आग्रह नको, हेकडेपणा नको, जिद्द नको, हट्टपण, सहज करणं, ठीक आहे म्हणणं, हा सहज मार्ग आहे. काम भागतंय आपलं, मुख्य जेवढं आवश्यक आहे तेवढं तो पुढे पुढे निघून जाण्याचा, स्वतः आनंदात जगणं, दुसऱ्याला आनंदात जगू देणं. तर कारण मी सांगितलं की आल्हादी शक्ती ओत परोत भरली आहे, सगळीकडे आनंदच आनंद आहे. बघण्याची दृष्टी मिळाली तर आनंद नाहीये असं जीवनात नाही, प्रेम नाहीये जीवनात असं शक्यच नाही आहे कोणाच्याच जीवनात. जो आत्महत्या करून राहिलाय का आता प्रेम नाही आहे म्हणून, त्याच्याही जीवनात प्रेम होतं. फक्त मुख्य प्रॉब्लेम काय, आपल्या सगळ्यांच्या जीवनात प्रेम नाही करत. प्रॉब्लेम आहे की या एकाच व्यक्तीकडून प्रेम पाहिजे, याच प्रकारे अशा गोड बोलण्यातूनच प्रेम पाहिजे, नाही तर वस्तू देऊनच प्रेम पाहिजे, गिफ्ट देऊनच प्रेम पाहिजे, थांबूनच बोलूनच प्रेम पाहिजे. हा आपला हट्ट आहे, ही आपली जिद्द आहे. त्या व्यक्तीकडूनच प्रेम पाहिजे ही जर जिद्द सोडली आणि बाहेर मोकळेपणाने लोक हसून बोललो कोणाशी रस्त्यात स्ट्रेंजरशी, तर थोड्या वेळातच लक्षात येईल की सौहार्द अजून, सौजन्य जागृत आहे, अजून लोकांच्या मनात प्रेम आहे. शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून प्रेम मिळेल, कुठून नाही तिथून प्रेम मिळेल. 10,000 मैल दुसरं दूरावरून फोनवरून प्रेम मिळेल. प्रेम नाही असं नाही जीवन, आपला हट्ट आहे की याच व्यक्तीकडून याच प्रकारे, याच वेळी, अशाच प्रकारे पाहिजे. ते आपला चॉईस नाही आहे. त्या प्रकृतीला बॅलन्स ठेवणं आवश्यक आहे. जिथे जे आवश्यक आहे ती महामाया, जिची आता 9 दिवस पूजा करतो, ते ती ठरवेल कुठे काय किती कसं आवश्यक आहे. तिला कळते, तिला माहिती आहे, मला नाही कळत, आपल्याला नाही कळत. ते स्वीकार करणं म्हणजे शरणागती, की ठीक आहे बाबा माते, तुला तू जसं देते, जेवढं देते, जसं ठेवते, जेवढं ते आहे, पण मला आता कळलं की प्रेमाची कमी नाही आहे जीवनात. त्याच्यामुळे मी आता बस तुझ्या कृपे, तुझ्या आशीर्वादाने खुश. धर्मनिष्ठ, शरणागत, आत्ताच सांगितलं, आणि अपेक्षा रहित जीवन, म्हणजे गीता पिली, जीवन झालं. तर म्हणून आग्रह नको. तो म्हणतो अरे ज्ञानी लोक सुद्धा हे सगळं कळल्यानंतर जातात गावोगावी जाऊन, कोणी सत्संग करतंय, कोणी म्हणतं अरे तुम्ही या, हे आरती करत जा, प्रसाद घ्या, कोणी ऐकत जा, किंवा कोणाचा स्वभाव शांत बसून त्यांच्याशी बोलतील, सांत्वना देतील, थोडं प्रेमाचे 2 शब्द सांगतील, किंवा काही आपल्या जवळ जे आहे ते थोडं दान, ज्याला मदत करायला आवश्यक आहे तसं देतील. प्रत्येकजण, त्यांना आवश्यकता नाही, लक्षात जर आलं की ते स्वप्न आहे, याच्यातली कुठलीच गोष्ट खरी नाही, मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे आता आधी नव्हती, नंतर नाही राहणार, फक्त आता थोड्या वेळासाठी वाटते आहे. म्हणजे नाहीतून आली, थोड्या वेळासाठी प्रकट झाली, नाहीकडे चालली म्हणजे नाहीच आहे. हे लक्षात आल्यावरही मग असं का करतात ज्ञानी लोक? कारण स्वभावस्य प्रवर्तते. म्हणजे तसं आपली गाडी ज्या दिशेने जात होती आणि एकदम ब्रेक मारला, खचकन ज्ञान मिळालं, संयम झाला, ब्रेक मारला, तर ती एकदम तिथल्या तिथे एकदम नाही थांबत, थोडी तर त्या दिशेने जाईलच. तेवढं आयुष्य ते शरीर समाप्त होईल तर त्या दिशेने जातेच. सायकलचा ब्रेक मारल्यानंतर, गाडी स्कूटरचा ब्रेक, म्हणून आपलं शरीर एकदम ब्रेक मारलं, गाडी थांबली जरी तरी शरीर तरी एकदम झटका बसतो, कारण शरीराला जायची सवय होते, ते एकदम नाही थांबत, शरीर तरी जाते धक्का. हा प्रकृतीचा नियम आहे. ज्या दिशेने वाटचाल सुरू होती त्या दिशेने धावत धावत एकदम नाही थांबू शकत कोणी, थोडा वेळ लागतो. तसा हा जो स्वभाव आहे, हे शरीर संपेस्तोवर तो स्वभाव सुरू राहील, त्यात काही गैर नाही आहे, आत बदल झालेला आहे. सर म्हणून त्यांनी म्हटलं सदृशम चेष्टसे स्वस्या, आपल्या समजीप्रमाणे लोक सगळे चेष्टा करतात आहे. प्रकृतेर ज्ञानवान अपि, ज्ञानवान अपि म्हणजे ऑल्सो, सुद्धा आपल्या अंग प्रकृतीप्रमाणे चेष्टा करतात.
तर प्रकृतीम यांती भूतानी, काय या सगळ्यांच्यावर महाप्रकृती जी आहे ती बाध्य करते. तर निग्रह किम करिष्यति, निग्रह नको करू. आजपासून हट्ट सोडणं, जिद्द सोडणं, अडेल टट्टूपणा न करणं, हे कृष्णाचं अर्जुनाला या श्लोकात 33व्या श्लोकात उपदेश आहे. मित्र आहे, भक्त आहे म्हणून. आणि पुढच्या श्लोकात म्हटलंय, तर आजचा हा शेवटचा श्लोक करू, महत्वाचा श्लोक आहे, सुंदर श्लोक आहे हा. आणि मग थांबू आपण. इंद्रिय के अर्थ में, अर्थात प्रत्येक इंद्रिय के विषय में राग और द्वेष छिपे हुए है, स्थित है. मनुष्य को उन दोनों के वश में नहीं होना चाहिए, क्योंकि वे दोनों ही इसके कल्याण मार्ग में विघ्न करने वाले महान शत्रु है. इंद्रियस्य अर्थे राग द्वेष व्यवस्थित. राग आणि द्वेष, राग म्हणजे आकर्षण, संस्कृत मधला राग म्हणजे चिपकण्याची वृत्ती होणं, अजून अजून पाहिजे, लालच, लालसा, ममत्व, माझेपणा, अरे आवडलं मला, अजून ते थोडं, अजून वाढ, अजून वडा केलं, अजून थोडं पुरणपोळे, अजून लोक आपले, हेच लोक आपले, हे लोक अजून थोडं जमा करू. हे जे ही जी वृत्ती आहे राग, आणि त्याच्या उलटा म्हणजे द्वेष, नको नको हे काय केलं, त्याच्यातून मग जो क्रोध निर्माण होतो. तर त्यामध्ये इंद्रियस्य अर्थे जे काही ग्रहण करतो, डोळ्यांनी जे काही पाहतं दृश्य, मी पूर्णच करून टाकले गोष्ट, कानाने जे काही ऐकतं, नाकाने जे काही वास घेतो, जिभेने जे काही चखतो, आणि त्वचेने ज्या कशा स्पर्शाचा अनुभव होतो, हे प्रत्येक इंद्रियांच्या जो संबंध आहे त्यांच्या अर्थांमध्ये, सब्जेक्ट्स आणि ऑब्जेक्ट्स, या दोन्ही मध्ये राग आणि द्वेष व्यवस्थित, राग द्वेष व्यवस्थित, पक्के, स्थित म्हणजे पक्के, व्यवस्थित म्हणजे नीट प्रकारे आहेच, गॅरंटीड. त्याच्यात जर जास्ती खूप रथ राहिला, इकडे पाहिलं, हे पाहिलं, ते पाहिलं, मग हे टीव्ही सिरियल पाहिजे, मग ते टीव्ही सिरियल पाहिलं, मग आता त्यांच्या यांना फोन केला, त्यांचा ऐकला, मग यांच्याशी गप्पा ठोकल्या, मग त्यांच्या चौकशा केल्या, आता आज हा पदार्थ बनवला, तो पदार्थ बनवला, असं केलं, तसं केलं. तर याच्यातून काय होतं म्हणलं की याच्यातून एक एक वृत्ती निर्माण होईल. हे आवडलं, हे आवडलं, हे आवडलं, असं ऐकायला आवडलं, हे गाणं, हे सिरियल, हे लोक, रागची वृत्ती आणि द्वेषची वृत्ती निर्माण होईल. हे काहीतरी फालतू आहे, बेकार आहे, असं नको, तसं नको, यांच्याशी नको, यांनी नको. तर हे हवा आणि हे नको, राग आणि द्वेष, हे हवं, हे नको, हे हवं, हे नको, हे पाहिजे, हे नको पाहिजे, नाही असावं, असावं, नसावं, असावं, नसावं, हे प्रत्येक इंटरॅक्शन मध्ये लपलेले आहेत. हे श्रीकृष्ण म्हणतो, नीट लक्ष देऊन बघ म्हणतो, जे कुठले तुझे इंटरॅक्शन होईल त्याच्यामध्ये. इंद्रिय के विषय में राग और द्वेष, मनुष्य को उन दोनों के वश में नहीं होना चाहिए, क्योंकि वे दोनों ही इसके कल्याण मार्ग में विघ्न करने वाले महान शत्रु है. हे पाहिजे आणि हे नको, याला महान शत्रू म्हटलंय श्रीकृष्णाने. असं करणं, असं नको करू, हे काय केलं, तसं नव्हतं करायला पाहिजे, तसं नव्हतं केलं, बरं झालं, असं करायला पाहिजे. हे महान शत्रू श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतोय. तयोर न वशम आगच्छे, त्यांच्या वश मध्ये नको हो, बरं. तयो, त्यांच्या, नको, वश मध्ये, वशम आगच्छे, तिथे नको जाऊन बसू ठेया मारून की काय पाहिजे, काय नको, हे पाहिजे, हे नको, याच्यात नको बसू. तयोर न वशम आगच्छेत यस्य परिपंथीनो, हे तुला तुझ्या मार्गातून पथभ्रष्ट करतील. तुझ्या मार्गात ऑब्स्टकल्स आहे. कोणता मार्ग आहे आपल्या आत जाण्याचा, आपल्या आत्मप्राप्तीचा, स्वतःचा अनुभव होण्याचा, सत्याचा अनुभव होण्याचा, ईश्वराचं दर्शन होण्याचा, सिद्धी प्राप्त करण्याचा, या मार्गातला हे विघ्न आहेत. याच्यातच जीव थकून जाईल, याच्यातच मरून जाईल, मरेच तो. अगं बेडकाकडे लक्ष देऊन पाहिलं तर तो जीभ फेकतो, पटाक्कन किडा समोर दिसला की एक क्षणात जीभ बाहेर फेकून पकडून घेतो आत. आणि असं झालंय, तो 15-20 मिनिटं झाले, थोड्या वेळाने जिभेने किडा फेकून आला, लक्षात नाही की तो अर्धा नागाने गिळला आहे तुला. इकडे गिळलाही जाऊन राहिलाय तो अजगर बेडकाला, आणि ते मरता तो जीभ टाकून किडे पकडून राहिला. ती वृत्तीच तशी झाली. हे खरं उदाहरण बघायला मिळू शकतं.
मरत असलेला गिळलेला बेडूक, अर्धा गेलाय आत, अर्ध्यापेक्षा जास्त गेलाय, समोर किडा आला तरी तो चपाक्कन त्याला खाण्याचा प्रयत्न करतो. इकडे त्याच्या लक्षात ती वृत्ती अशी झाली बाध्य जशासारखी. तसा हे अजगर कालरूपी महाकाल गिळून राहिलाय. आता इथून सुटकेचा काहीतरी प्रयत्न करा, बेडकाने विचार करावा होता. थोडं नंतर किडे माकडे खाऊन घेऊ, पुढे अजून पाहिजे तेवढे, पण इथून काहीतरी इलाज उपाय करायला हवा. नाही तर मग हे जीवन कशासाठी होतं, निदान एवढं संपून घ्या, जेवढं उरलं पूर्ण गिळून जायच्या आधी प्राप्ती करून घ्यावी. त्याच्यासाठी इकडे तिकडे लक्ष देणं कमी करावं लागेल किडे माकड्यांकडे. तसं जीवन न हो, हा उपदेश श्रीकृष्णाचा अर्जुनाला. तर तो म्हणतो, हे माझे आजोबा आहे ना, माझा मामा आहे, हे माझा साळा आहे, हे माझे सासरे आहे, हे सगळे मरतील, मग असं होईल, मग ते मला लोक नाव ठेवतील, मग काय होईल. थांब आता, शांत. हे या सगळ्यासाठी नाही. हे जे धर्मयुद्ध होणं आवश्यक आहे, सत्याची जीत होणं जे आवश्यक आहे, त्या उद्देशाने तू युद्ध कर. कोण मरेल आणि कोण जगेल याच्यात नाही, हे जीवनभर सुरू राहिलं तुमचं. म्हणून तो उपदेश त्याला तिथे देतो आहे. पण ते आपल्या जीवनात याच्यातलं एक एक वाक्य आपल्या जीवनात लागू पडतं. भगवद्गीतेतला जरी युद्धभूमीवर होतं, जरी अर्जुनासाठी होतं, जरी 5000 वर्षापूर्वी होतं, जरी इतक्या लांब आपल्या म्हटल्या गेलं होतं, ते आता इथे जिथे आहे तिथे यावेळी या परिस्थितीमध्ये लागू पडतं. ही भगवद्गीतेची महत्ता. तर हे विघ्न करणारे महान शत्रू आहे. काय? हे पाहिजे हे नको पाहिजे, असं पाहिजे होतं तसं नव्हतं पाहिजे, हे असं करायला हवं तसं नव्हतं करायला पाहिजे, हे काय बिघडलं हेच सुधारलं, ह्याच्यामध्ये डिस्ट्रॅक्ट करतील तुला, हे दूर नेतील तुझ्या मार्गात, जिकडे नव्हतं जायचं तिकडे पोहोचून देतील आणि विसर पडेल मग. आणि मग मनुष्य देह सोडावाच लागेल. म्हणजे काय, मृत्यू तर येणारच, पण याच्यानंतर मनुष्य देह नाही मिळणार. मग तो बेडगासारखा जीवन मिळेल, जे मरत असतानाही किडे माकडे पकडणार. अशी गती न हो, अशी स्थिती न हो, म्हणून आता वेळ आहे, समजते आहे, जीवनात आलाय, वेळ आली आहे, इच्छा झाली आहे, तर आता मात्र चित्तवृत्ती तिकडे जावी की आपली सुटका कशी होईल याच्याकडे. स्वतःचा गुरु बनणं. भागवतात श्रीकृष्ण उद्धवाला सांगतो, भगवद्गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो. 6वा अध्याय जेव्हा आपला सुरू होईल का, की स्वतःचा गुरु बनू शकतो. उद्धरेद आत्मनाम आत्मानं न अवसादयेत, आत्मैव आत्मनो बंधु आत्मैव रुपुरात्मनः. हे 6व्या अध्यायात आत्मसंयम योग किंवा ध्यान योग त्यात म्हणतो की अरे उद्धरेत आत्मानं, स्वतः उद्धार केला जाऊ शकतो. आत्मानं न अवसादयेत, स्वतःला खाली नको पाडून घेऊ, हीन दीन क्षीण अवस्था नको स्वतःची करून घेऊ. आपल्या मनात शक्य आहे आपल्याला वर उभारून उचलून ठेवणं, आपल्याला शक्य आहे आपल्याला खाली न पडू देणं. निग्रह जर करायचा असेल, या 34व्या श्लोकात जे म्हटलं की इथे निग्रह नको करू, ते 33व्या श्लोकात आपण ऐकलं, निग्रहम किम करिष्यति. निग्रह जर करायचा असेल तर इथे निग्रह कर, की नाही मी स्वतःची स्थिती अशी नाही दयानीय होऊ देणार, असं भिकारीपणा नाही आजपासून होणार. मी पक्का ठरवू शकते, शरीर साथ देऊ नये मन. याची शेवटी 3ऱ्या अध्यायाच्या शेवटी आपण जेव्हा पोहोचू तेव्हा ऐकू, तो म्हणतो की अरे तुझे शरीरापेक्षा तुझे इंद्रिय जास्ती बलवान आहे, तुझ्या इंद्रियांपेक्षाही तुझं मन अजून कितीतरी पटीने बलवान आहे, आणि तुझ्या मनापेक्षा असंख्य पटीने तुझी बुद्धी म्हणजे विचारशक्ती बलवान आहे, आणि या सगळ्यांचं मिळूनपेक्षा असंख्य पटीने तुझे आत्मा बलवान आहे. त्याच्यामुळे तू त्या आत्म्याचा विचार करशील तर तुला आपोआप बल प्राप्त होईल. आत जाऊन स्वतःची शक्ती जर जागृत केली, हे नवरात्रींमध्ये ही साधना असावी, शक्तीची साधना, की आत्मशक्ती जागृत व्हावी. तर कितीतरी पटीने तिच्या लक्षात बुद्धी मनावर नियंत्रण करू शकते विचारशक्तीने, भगवद्गीतेत या अध्यायात शेवटच्या श्लोकाप्रमाणे. तर आपला स्वतःचा विचार करून स्वतःला खाली न पडू देणार, हा आग्रह असणं की नाही, कोणी किती म्हटलं, काही कसंही म्हटलं, कसंही वागवलं, काही दिलं, तरी मी स्वतः अवसाद नाही करून घेणार, डिप्रेस नाही होणार, डिप्रेशन मध्ये नाही जाणार. मला माझे स्वतःचे आयडिया समजू शकतात, समजतात, स्वतःला आनंदात कसं ठेवायचं, अभ्यास करील मी, स्वतः पाडून नाही देणार, पाडून नाही घेणार, उलट करेल. उद्धरेत आत्मानं
न अवसादयत, आत्मैव आत्मनो बंधु, आत्मैव रिपुर, रिपू म्हणजे शत्रु, दुश्मन. षड रिपू म्हणतं, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, 6 शत्रू षड रिपू जे म्हणतो. रिपू म्हणजे शत्रू. तर इथे म्हणतं की आत्माच स्वतःचा सगळ्यात जास्ती दुश्मन होऊ शकतो, सगळ्यात मोठा शत्रू स्वतःचा स्वतः. पण श्रीकृष्ण म्हणतो 6व्या अध्यायात, तो स्वतःचा सगळ्यात मोठा मित्र बंधू होऊ शकतो, मदत करणारा होऊ शकतो. हे आपल्या विवेकाचा आदर, आपल्या अनुभवाचा आदर जो करेल, त्याच्यासाठी स्वतःचा बंधू मित्र. इतकं काय की गुरु म्हटलाय उद्धवाला, त्यांनी म्हटलं तू तुझा पूर्ण गुरु होऊ शकतो, जीवनात गुरु नसेल तरी स्वतःचा गुरु होऊ शकतो. हे गुरुचे वरची ऑर्डरनी आलाय. हे परम गुरु वंदे कृष्ण जगद्गुरु महागुरु गुरुर करियान महतो महियान. तो सगळ्या गुरु ज्याच्या ध्यान करून गुरु झाले, तो म्हणतोय की तू स्वतः गुरु बनू शकते. नसेल गुरु जीवनात तर आत्म्यामध्ये जाऊन स्वतःला सुन. तर म्हणून ह्या श्लोकात 34व्या श्लोकात हे होतं की ते हे अदरवाईज डिस्ट्रॅक्ट होईल, मार्गातून भटकणं होईल. तर पुढच्या वेळेस 35व्या श्लोकापासून सुरुवात करू. प्रसिद्ध श्लोक आहे, स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावह. आज जवळपास अर्धा पाऊण तास मी सुरुवातीचा याच्याबद्दल, धर्म काय त्याच्याबद्दल मी पुन्हा पोस्ट करेल, त्या पुन्हा ऐकू शकता. जवळपास हेच त्या श्लोकाच्या वेळेस म्हणेल, म्हणून मी त्या पुढच्या वेळेस शॉर्ट मध्ये संक्षिप्त मध्ये सांगेल, कारण की मी ऑलरेडी वर्णन केलं गीतेप्रमाणे जे आपले 2 धर्म आहे. सध्याचा धर्म शरीर जे समजता येतो, आणि जागृतीचा जो धर्म राहील, जागृत झाल्यानंतर शरीर नाही शरीरी आहे, देह नाही देही आहे, देही आहे. त्याच्यानंतरचा जो धर्म ते बोलून झालं, तर त्यात स्वधर्मे निधनम श्रेय, ते तो प्रयत्न करत असताना मरण जरी आलं तरी श्रेय आहे, श्रेष्ठ आहे, हरकत नाही, चांगलं आहे. परधर्म भयावा, दुसऱ्यांच्या गोष्टीमध्ये तोंड मारणं, दुसऱ्यांसारखं जीवन करण्याचा प्रयत्न करणं, दुसऱ्यांची नक्कल करणं, दुसऱ्यांनी कुठली तरी वस्तू घेतली म्हणून स्वतः वस्तू घेणं, दुसरे कुठे गेले म्हणून कुठे जाणं, हे सतत दुसऱ्यांच्या मापदंडाने जीवन जगणं हे भयावह आहे. इनसिक्युरिटी आहे त्यात. भयावह म्हणजे इनसिक्युअर वाटेल सतत. स्वतःमध्ये जर स्थित झालं, जे आहे जसं आहे, कौपीनवंता खलु भाग्यवंत. 2 लंगोटी, एक वाळते आहे आणि एक घातली आहे, तरी पण भाग्यवंत आहे, कारण स्वतःच स्थित आहे, जे आहे स्वतःचं समाधान आहे, शांत आहे, स्थित आहे. तर अशा मनस्थितीत मरण श्रेष्ठ आहे. अरे श्रीकृष्ण म्हणतो अर्जुनाला, ज्यान सतत दुसऱ्यासोबत कम्पेअर करून जगणं, हे तर आयुष्यात कधी जगलेच नाही. हे तसंच झालं. मी मागे एकदा उदाहरण दिलं होतं की पूर्ण वेळ आरशासमोर उभे राहून खूप सजवणं सुरू आहे, सजावट, खूप सौंदर्य प्रसाधन सुरू आहे. काय, आरशाला कुंकू लावलं, कारण काय की मी आरशात दिसते ना, तर असं मला वाटलं की आरशाला कुंकू लावलं, आरशाचा मस्त, आरशावरून कंगवा फिरवला खूप, मग आरशाला कानातले घालण्याचा प्रयत्न केला, आरशावर लिपस्टिक लावलं, आरशाला काजळ लावलं, हे सगळं मूर्खपणा झाला. नंतर उठलं तर लोक तो हस होईल आपलं, असं जे असं निघालं. आणि इकडे पाहिलं तर काही ज्याला काय अर्थ नव्हता ते सजवलं. दुसऱ्याच्या मापदंडाने जीवन जगणं हे असं झालं मूर्खपणा. लोकांना काय वाटेल त्या दृष्टीने जगणं, स्वतःकडे लक्षच नाही झालं. तर म्हणून विवेकचा आदर, आपल्या अनुभवाचा आदर, उद्धव गीतेप्रमाणे अनुभवाचा आदर केला तर गुरु होणं शक्य आहे. स्वतःसाठी एक फक्त आपल्याला पर्याप्त आहे, स्वतःचा स्वतः गुरु. सो तो श्लोक पुढच्या वेळेस सुरू करू, 35वा श्लोक. आणि मग शेवटचं लँडिंग 3ऱ्या अध्यायाचा. जसे आता ही वेळ आली आहे, जसं पायलट म्हणतोय की आता चला सीट बेल्ट बांधा, बाथरूम मधून निघा बाहेर, विमानातून आपल्या जागी जाऊन बसा आणि सीट बेल्ट लावा. आता 1 श्लोकानंतर मग तो म्हणे फ्लाईट अटेंडंट तुम्ही पण आपली जागा तुमच्या जागी बसा, कारण की आता 10 मिनिटात विमान धावपट्टीवर येणार. तशी मग पुढच्या वेळेस ती यात्रा सुरू होईल. कशी? कारण अर्जुन विचारतो की हे सगळं बरोबर आहे, तू जे म्हणतो ते समजलं, मेक सेन्स, मग प्रॉब्लेम काय होता, हे समजून उमजत का नाही?
पाय कुठे घसरतो, गडबड कुठे होते, असं का होते की आपण नाईलाजाने पुन्हा काहीतरी जे नाही बोलायचं ते बोलून बसलो, जिथे नव्हतं तोंड मारायचं ते बोलून बसलो, ज्याला नव्हतं जिथे लक्ष द्यायचं ते लक्ष देऊन बसलो. असं का होतं रे? इच्छा नसताना. मग त्याचं उत्तर देतं ते लँडिंग आणि ते शेवटी ज्या समाप्त येतं त्या पूर्ण आले. तर आपला 3रा अध्याय पूर्ण होईल मग 1-2-3 याच्यामध्ये. आनंदाची घडी. बरोबर आपली वेळ पूर्ण झाली आजची. थोड्या वेळ ध्यान करून 5-6 मिनिटं आणि मग नंतर एकमेकासोबत भगवत चर्चा करू. जय श्री कृष्ण. पुन्हा नवरात्रीची शुभकामना, शुभेच्छा, प्रणाम सगळ्या मातांना.